तर आमचे कुणीतरी असतेनच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत आणि रस्त्यावर उतरणारे, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर जे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणारे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तेढ निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन दे, मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत राहतो. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसतो, आंदोलन बसतो. आम्ही शांततेच्या अंतरवलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिल्यात, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तोडीन म्हण, एक जण पाय तोडीन म्हण, एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं, हे वाटून दिलेत तिने हिशे पाडीत. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला का चाखच, मी हाय तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देतोय तो. इतका तर त्याला काय कळतंय? ते कोणतं शान आहे? स्वतःला शान समजत आहे तर अशा वाटण्या पाडून देईन का बोलायच्या? आणि परत संभली तुम्ही, मी सत्तेत ही सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं मनात. म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लेखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो. मी आपले पडलेले फेडेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियतोय, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढन, तुमची किंमत वाढन, तुम्ही नवीन नेते तयार होता. मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत, असलं सांगत आहे ती. आणि त्याला सांगत तरी लाज वाटली पाहिजे. त्याला वाटत असं मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा आहे म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो. परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो. उलशी काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं विटीच धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येत आहेत काय? तुला गोरगरिबाचे भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदी आहेत, तुम्ही कस काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये, ते खोटं आहे. तुमचं ही माणुसकीच कोणची जिवंत आहे? आमची नोंद असून, आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे. नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत आता. हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत. तुम्हाला आमचा हक खरा असून आम्ही तर तुमचं खोटं आहे, तुम्हाला खाऊनच नाही देत. मग तुमचं तर पुरं बोगस आहे. आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज येते छगन भुजबळला, त्याला नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटोळं करायचं मराठ्याचं, आमचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या पोराचं नाही वाटोळं होऊन देणार. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो, मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो, नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, हे यांचं वागणं बरोबर आहे का? मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का? भाषणात काय बोलत आहेत, आम्ही जातीवादी नाहीत, आता कसं काय गाड्या भरून पाठी देत, पडे की नाही उघडे? आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाहीत, देऊन द्यायनात. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत, असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे, मताची गरज नाही, तर तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान, मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला, मराठ्याचाच निर्णायक करा. होऊन द्या सगळे साफ. इतकी जरी यांना द्वेष असेल